नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रकरण 14 उष्णतेचं मापन आणि परिणाम या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। मागच्या वर्षी आपण बघितलं आहे की उष्णता ही एक प्रकारची ऊर्जाच आहे, जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते। एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा थंड असते हे दर्शवत असते। हे पण आपल्याला माहिती की थंड वस्तूचं तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असतं। आपल्या घरामध्ये आपण बघतो की आईस्क्रीमचं तापमान हे आपल्याला चहाच्या तापमानापेक्षा कमी असल्याचं जाणवतं। उष्णता दिल्यामुळे धातूचं प्रसरण होतं आणि वस्तू थंड केल्यामुळे ती आकुंचन पावते, हे सुद्धा आपण मागील वर्षी बघितलेलं आहे। आणि उष्णतेमुळे द्रव्याचे अवस्थांतरण होते, म्हणजे स्थायूचं रूपांतर द्रवात होतं, द्रवाचं रूपांतर वायूत होतं। उष्णता दिल्यामुळे अशा पद्धतीने पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतो। उष्णतेचं एसआय पद्धतीतलं एकक जूल आहे आणि सीजीएस पद्धतीतलं एकक कॅलरी आहे। 1 कॅलरी उष्णता ही 4.18 जूल एवढी असते। 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही 1 कॅलरी असते। उष्णतेचे स्रोत सूर्य, पृथ्वी, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा अशा प्रकारचे उष्णतेचे अनेक स्रोत आहेत। यापैकी पृथ्वीला जी उष्णता मिळते त्याचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य। सूर्यामध्ये त्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे, ज्याला न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते। केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमचं केंद्रक तयार होतं आणि त्यातून ऊर्जा निर्मिती होत असते। ह्यातील काही ऊर्जा पृथ्वीवर प्रकाश स्वरूपात पोहोचते, तर काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात पोहोचत असते। दुसरा स्रोत आहे पृथ्वी। पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्यामुळे पृथ्वी देखील उष्णतेचा एक स्रोत आहे आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जी उष्णता सामावलेली आहे त्या उष्णतेला आपण भूऔष्णिक ऊर्जा असं म्हणतो। पुढचा स्रोत आहे रासायनिक ऊर्जा। लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधन ज्यावेळेला त्यांचं ज्वलन होतं आणि ऑक्सिजनबरोबर संयोग पावतो, त्यावेळेला त्यातून प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होत असते। पुढचा स्रोत विद्युत ऊर्जा। विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक उपकरणं आपल्या घरात आपण बघतो, जसं इस्त्री, शेगडी विजेची। यामध्ये विद्युत ऊर्जा वापरून उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते। म्हणजेच विद्युत ऊर्जा हा सुद्धा उष्णतेचा एक स्रोत आहे। पुढचा स्रोत अणुऊर्जा। काही मूलद्रव्यांचे जे केंद्रक आहे त्याचं विभाजन केलं जातं। उदाहरणार्थ युरेनियम, थोरियम या अणूच्या केंद्रकाचं विभाजन होऊन थोड्या कालावधीतच प्रचंड प्रमाणात ऊर्जा व उष्णता निर्माण होते। अणुऊर्जा प्रकल्पात ही प्रक्रिया वापरली जाते। हवा हा देखील उष्णतेचा स्रोत आहे। आपल्या सभोवताली जी हवा आहे ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यामध्ये उष्णता सामावलेली असते। आता तापमान म्हणजे काय, तर एखादी वस्तू किती उष्ण किंवा थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो, परंतु आपल्याला जाणवणारी उष्णता ही उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते, म्हणजे ती एकमेकांवर अवलंबून असते। ज्या वेळेला आपण 2 वस्तू एकाच वेळेला हात लावून बघू, त्यावेळेला आपल्याला एखादी वस्तू दुसरीपेक्षा किती गरम किंवा थंड आहे याची जाणीव होते। म्हणजे एकमेकांवर हे उष्णता अवलंबून असते आणि म्हणून तापमान ही सापेक्ष संकल्पना आहे असं आपण म्हणू शकतो।
आता उष्णता आणि तापमान यामध्ये नेमका काय फरक आहे तो आपण बघू. आपल्याला माहिती की पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो आणि पदार्थातील अणू हे सतत गतिशील असतात. त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. म्हणजे गतीज ऊर्जा एकूण किती प्रमाणात आहे त्यावर उष्णता अवलंबून असते आणि तापमान हे त्या गतीज ऊर्जेच्या अणूंच्या सरासरीवर अवलंबून असते. दोन वस्तूतील अणूंची सरासरी ऊर्जा गतीज ऊर्जा समान असेल तर त्यांचं तापमान हे समान असतं. आकृतीत अ आणि ब मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूंची गती दाखवलेली आहे. या अणूंना जोडून दर्शवलेले जे बाण आहे त्यांची दिशा आणि त्या बाणांची लांबी यावरून उष्ण वायूतील अणूंचा वेग हा थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक आहे असं आपल्या लक्षात येईल. आकृती क मध्ये स्थायू वस्तूतील अणूंचा वेग बाणांद्वारे दाखवला आहे. स्थायूतील अणू त्यांच्यातील परस्पर बलाने एकमेकांशी बांधलेले असतात. त्यामुळे ते आपल्याच एका जागेवरून विस्थापित होत नाहीत, म्हणजे ते एका जागेवर स्थिर राहतात आणि स्थिर राहून ते जागच्या जागी आंदोलित होत असतात, म्हणजे गतिमान असतात. जितके स्थायूचे तापमान अधिक तितका त्यांचा दोलनाचा वेग जास्त असतो. समजा अ आणि ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. अ चे वस्तुमान हे ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. जरी अ आणि ब चे तापमान समान असले तरी त्यातील अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूंची एकूण गतीज ऊर्जा आणि ब मधील अणूंच्या एकूण गतीज ऊर्जेपेक्षा ती दुप्पट असेल. म्हणजेच दोघांचे तापमान जरी समान असेल तरी अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेपेक्षा दुप्पट असेल. यासाठी एक छोटासा कृती करून बघायची आहे की अ हे भांडे आहे त्यामध्ये थोडं कमी पाणी घ्या, ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी घ्या आणि दोघी भांड्यातील पाण्याचं तापमान समान राखा. दोघांना उष्णता द्या. 10 अंश सेल्सिअसने त्याचं तापमान वाढण्यासाठी उष्णता समान लागेल का? तर नाही. ब मधील पाणी जास्त असल्यामुळे त्याला अधिक वेळ तुम्हाला उष्णता द्यावी लागेल. म्हणजे समान तापमान वाढीसाठी तुम्हाला ब या भांड्याला जास्त उष्णता द्यावी लागली. दोघं भांड्यातील पाण्याचं तापमान जरी समान असलं तरी ब मधील पाण्यातील उष्णता ही अ मधील पाण्यातील उष्णतेपेक्षा अधिक असेल. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, फॅरेनहीट आणि केल्व्हिन या एककांचा वापर केला जातो. यापैकी केल्व्हिन हे जे एकक आहे ते शास्त्रीय प्रयोगांमध्ये वापरतात आणि इतर जे दोन्ही एककं आहेत ती व्यवहारामध्ये आपण वापरत असतो. या तिन्ही सूत्रातील संबंध खालीलप्रमाणे असतो. F-32/9 बरोबर C/5 यातून फॅरेनहीट आणि सेल्सिअस या दोन एककामधील संबंध दर्शवला जातो. तर K बरोबर C+273.15 या सूत्रावरून केल्व्हिन आणि सेल्सिअस या दोन एककातील संबंध स्पष्ट केलेला आहे. बाजूचा जो तक्ता दाखवलेला आहे त्यामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू 100 अंश सेल्सिअस, 212 अंश फॅरेनहीट आणि 373 केल्व्हिन आहे असं आपल्या लक्षात येईल. गोठण बिंदूसुद्धा आपल्याला माहिती पाण्याचा हा 0 अंश सेल्सिअस असतो, म्हणजे पाणी 0 अंश सेल्सिअसला गोठतं. तेच 32 अंश फॅरेनहीटला गोठतं आणि 273 केल्व्हिन एवढ्या तापमानाला पाणी गोठतं. या तक्त्यामध्ये या सूत्राप्रमाणे सहसंबंध स्पष्ट केलेला आहे. पुढच्या तासाला आपण तापमापी आणि कॅलरीमापी यांचा अभ्यास करणार आहोत.